संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नसल्याचं आता या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणात आपण पाहतोय। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। तर पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचा सुद्धा पुरावा नाहीये। लेफ्टनंट कर्नल खरं तर ते निवृत्त आहेत आता आणि त्यावेळी त्यांच्यावर हा आरोप करण्यात येत होता। मात्र आता आरडीएक्स त्यांनी आणल्याचा पुरावा नसल्याची ही माहिती आता समोर आलेली आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणात आपण पाहतोय। तर पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचाही पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। पंचनामा नीट झाला नव्हता, मोबाईलमधूनही पुरावे आढळलेले नाहीत, आरोपींमध्ये बैठक झाल्याचा पुरावा नाही, यासोबतच पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचाही पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। या पार्श्वभूमीवर पुरोहितांनी आरडीएक्सचा या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली नसल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाहीये असं कोर्टाचं म्हणणं आहे। याआधी स्फोटकांची व्यवस्था करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता, मात्र त्या संदर्भातला पुरावा आढळलेला नाहीये। पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचाही पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। तर निकाल वाचनाला सुरुवात झालेली आणि काही वेळातच या संदर्भातला निकाल येईल। पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचाही पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचाही पुरावा नाही असं कोर्ट म्हणतंय। याआधी सुद्धा कोर्टाकडून निकाल वाचनाला सुरुवात झाल्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणण्यात आले। तर फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असंही कोर्टानं म्हटलंय। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटल्याचं कळतंय। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं कोर्ट म्हणतंय। तर निकालाचं हे वाचन आपण पाहतोय। आरोपींना संशयाचा फायदा असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। आरोपींना संशयाचा फायदा असं कोर्ट म्हणतंय। संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही, फक्त संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकते। दरम्यान सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहतोय। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। 7 आरोपी होते आणि या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। एनआयएच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। यामध्ये 7 आरोपी होते। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी यासह सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी या सगळ्यांची आता निर्दोष मुक्तता झाल्याचं सध्या आपण पाहतोय। आताची मोठी आणि महत्त्वाची घडामोड, बॉम्बस्फोट प्रकरणातील या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। 2008 मधला मालेगाव मधला हा बॉम्बस्फोट आणि त्याचा 17 वर्षांनंतर आलेला हा निकाल, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। तर मालेगाव बॉम्ब ब्लास्ट या प्रकरणातील सर्व आरोपींची आता निर्दोष मुक्तता झाली आहे। 7 आरोपी यामध्ये होते। दरम्यान आता त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याचं आपण या निकालातनं पाहतोय। तब्बल 17 वर्षांनंतर आज निकाल लागणार होता आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर आज कोर्टातला हा निकाल समोर येतोय। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता एनआयएच्या विशेष न्यायालयानं केली। दरम्यान त्या संदर्भातले पुरावे आढळले नसल्याचं कोर्टाने या ठिकाणी म्हटलं। आताच आपण निकालाचं वाचन पाहिलं आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये कर्नल पुरोहितनं आरडीएक्स बनवल्याचा सरकारचा युक्तिवाद होता। बाईक व्यतिरिक्त इतर काही ठिकाणीही बॉम्ब होते। स्फोटात 95 जण जखमी झाले। सरकारने जे युक्तिवाद केला होता, तर आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचंही कोर्टानं म्हटलं।